झी 24 तास एक पाऊल पुढे। भारताची युवा बॅडमिंटनचा पीव्ही सिंधूने मलेशियन ग्रांद प्री गोल्डचं अजिंक्यपद पटकावलंय। सिंधूचं हे पहिलं विजेतेपद ठरलंय। सिंधूने फायनलमध्ये सिंगापूरच्या जुआनवर 21-17, 17-21, 21-19 ने मात केली। तिसऱ्या गेममध्ये वास्तविक सिंधू 9-14 ने पिछाडीवर होती, मात्र तिने जोरदार मुसंडी मारली आणि तिने तिसरा सेट जिंकत मॅचवर सुद्धा जिंकलेली आणि हे विजेतेपद सुद्धा जिंकलेलं आहे। सिंधू एक अशी प्लेयर आहे की जिच्याकडे संपूर्ण भारतीयांचे लक्ष आहे आणि विशेष करून बॅडमिंटन मध्ये तिच्याकडे सायनानंतर बॅडमिंटनचे चाहते पाहतात आहेत। तिच्या कारकिर्दीचा आढावा घेतलेला एक विशेष रिपोर्ट पाहूया आपण। पीव्ही सिंधू भारतीय बॅडमिंटन मध्ये सध्या या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे। आपल्या शानदार खेळानं तिनं साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय। पुणेला गोपीचंदच्या अकॅडमीतून तिनं बॅडमिंटनचे धडे गिरवले। वयाच्या 8व्या वर्षी तिनं बॅडमिंटनची रॅकेट आपल्या हाती घेतली। गोपीचंदला आदर्श मानून सिंधूनं बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली। ज्युनियर लेव्हल पासूनच तिच्यामधली गुणवत्ता गोपीचंदनं हेरली। गोपीचंदच्या मुशीतून तयार झालेली सिंधू आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन विश्वात आपली वेगळी छाप सोडतीये। अंडर 19 एशिया युथ चॅम्पियनशिप जिंकणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली होती। 2009 मध्ये कोलंबोत झालेल्या सब ज्युनियर एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये तिनं ब्रॉन्झ मेडलवर कब्जा केला होता। तर 2010 मध्ये इराण फ्रज इंटरनॅशनल चॅलेंजमध्ये तिनं सिल्व्हर मेडलची कमाई केली होती। 2010 मध्ये मेक्सिकोत झालेल्या ज्युनियर वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या क्वार्टर फायनलपर्यंत तिनं मजल मारली होती। त्याचप्रमाणे 2010च्या उबेर कपच्या भारतीय टीमची ती सदस्य होती आणि मलेशियन ग्रांद प्री गोल्ड जिंकून तिनं मोठी झेप घेतली। सिंधूचे आई वडील दोघंही व्हॉलीबॉल प्लेयर असून तिनं करिअर म्हणून बॅडमिंटनला पसंती दिली। 5 फूट 10 इंच उंचीची सिंधू आपल्या उंचीचा खेळताना पुरेपूर फायदा उचलते। क्रॉस कोर्ट स्मॅशेस, त्याचप्रमाणे तिचा नेटचा रीचही जबरदस्त आहे। बेस लाईनवरही ती अप्रतिम खेळ करते। तिच्याकडे अफाट गुणवत्ता आहे। केवळ 17 वर्षांची असल्यानं तिला आपल्या खेळात सुधारणा करायची नामी संधी आहे। आतापासूनच तिच्याकडे नेक्स्ट सायना म्हणून पाहिलं जात आहे। सिंधूलाही बॅडमिंटनमध्ये अव्वल स्थान गाठायचंय। 2013 मध्ये आपल्या कामगिरीनं तिनं साऱ्यांनाच आपल्याकडे लक्ष द्यायला भाग पाडलंय। आता सिंधू आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवते का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।